क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जरंडी येथे विसर्जन घाट व विधी घाटाचे उद्घाटन उत्साहात। माजी सरपंच अशोक वीर यांच्या विकास कामांची ग्रामस्थांकडून दखल। धामणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सभासद अशोक वीर यांच्या पाठपुराव्यामुळे पंचायत समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या विसर्जन घाट व विधी घाटाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास धामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुगंधा वीर तसेच माजी सरपंच बाळू मांजे, ज्येष्ठ नागरिक किसन भोईर, पोलीस पाटील दशरथ मांजे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना सुरक्षित व सुलभ पद्धतीने गणपती विसर्जन करता यावे तसेच धार्मिक विधीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे काम करण्यात आले। विसर्जन घाट व विधी घाट उभारण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। दरम्यान माजी सरपंच व सभासद अशोक वीर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धामणी ग्रामपंचायत क्षेत्रात विविध विकास कामांचा धडाका लावला असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केलाय। पाणी पुरवठा योजना, रस्ते विकास, सार्वजनिक सुविधांची उभारणी तसेच विविध विकास कामांचा आराखडा तयार करून निधी मंजूर करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केलाय। आज दिनांक 16 जून रोजी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित ग्रामस्थांनी अशोक वीर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या माध्यमातून गावात विकास कामांना गती मिळाल्याचे सांगितले। धामणी ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशीच विकासाची वाटचाल सुरू राहावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। हा जो क्षण आहे हा एक आनंदाचा क्षण आहे आणि हे आमची केंगडी नदीला बोलतात। हे आमच्या धामणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येते आणि ह्या नदीवर जवळजवळ दळखण, मुसलेपाडा, खर्डी स्टेशन, चक्र, धामणी, तळेखण, जरंडी असे अनेक गावांचं गणपतींचं इथं विसर्जन होतं आहे आणि ते विसर्जनाला इतकी अडचण पडायची का इथे गवत असायचं पावसाळी, चिखल असायचा पावसाळी, खाली पाणी, नदी, दगड धोंडे असायचे आणि मला या ग्रामपंचायतीला धन्यवाद देवशी वाटतंय का त्याही हा निर्णय घेतला, चांगला निर्णय घेतला आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक वीर यांच्या प्रयत्नातून आणि विराज पाटील यांच्या थोडा सहकार्यातून हा गणेश घाट इथं आज त्याचा पायाभरणीचा शुभारंभ होतोय। मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो का ज्या विकासाच्या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोड्याशा अडचणी पण होत्या ना, आता ह्या गणेश घाट जर बांधला तर अनेक गोष्टींना याचा उपयोग होणार आहे। कपडे धुवायला होणार आहे, इथे शेतकरी सगळे येतात, इथं त्यांना जेवण खावण स्वच्छ जागा राहणार आहे। म्हणून याचा परत एकदा या ग्रामपंचायतीला धन्यवाद देऊन आणि इथे या कार्यक्रम करताना ते छोटीशी सगळी आमची मंडळी, कर्मचारी मंडळी असतील, त्या गणेश घाटाचे कामवाले आणि सरपंच असतील, किसन बाबा भोईर असतील, लडकू मांजे असेल आणि ज्याने ह्या कामावर लक्ष देण्याकरता नाही ते उभे ते पण असतील आणि महत्त्वाची बाब म्हणजे जे काय आमच्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतील त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात आमचे पत्रकार भोईर यांना पण मी धन्यवाद देतो, अतिशय धन्यवाद देतो। प्रत्येक कामाला यांचं सहकार्य असतंय आणि कुठेही जरी अडीअडचण असेल अडीअडचण सोडवण्याला त्यांचं प्रयत्न असतंय असे मी त्यांना धन्यवाद देऊन आणि मला इथे हे नारळ फोडण्याकरताना जे बोलवलं आणि आमचं जे ग्रामस्थांचा ज्या ग्रामपंचायतीने मान सन्मान केला तर परत त्यांना अशी कामं करण्याला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वर्षापासून प्रलंबित विसर्जन घाट किंवा विधी घाट हा प्रलंबित विषय या ठिकाणी होता आणि तो जवळजवळ आज या ठिकाणी पूर्णत्वास होत आहे काम। गेल्या अनेक वर्षापासून शासन पुरवठा करून जनसुविधेअंतर्गत जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून हा विधी घाट जो आहे तो या ठिकाणी मंजूर केलेला आहे। त्याचा निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचं आगमन होतात, काही दिवसांमध्ये गणपतींचं सुद्धा या ठिकाणी आगमन होईल आणि त्याच्यासाठी नागरिकांची जी मूर्ती बुडवण्याची जी समस्या होती ती या ठिकाणी आज कुठेतरी त्यांना आपल्या नदीमध्ये बाप्पाचं विसर्जन हे सर्व सुविधेप्रमाणे करता येईल अशा पद्धतीचं घाट आज या ठिकाणी आम्ही मंजूर केलेलं आहे। तर या माध्यमातून आज या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ माजी सरपंच बाळूराव मांजे असतील, किसन वीर असतील ज्येष्ठ, तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करतोय, ज्यांना इथले विराजजी पाटील असतील, आमच्या सर्व या
पंचक्रोशीतील आमच्या अंगणवाडी सेविका असतील, या गावचे पोलीस पाटील दशरथ भाऊ मांजे असतील, हे सर्व मंडळींच्या अथक प्रयत्नाने, तसेच या ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुगंधावीर यांच्या प्रयत्नाने, सर्व सदस्यांच्या माध्यमातून हा विधिघाट या ठिकाणी मंजूर केला. त्याबद्दल येणारी जी गणपती उत्सव आहे तो जे निश्चितच या ठिकाणी सुखसुविधेमध्ये बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे. एवढंच या निमित्ताने आजच्या दिवशी प्रसंगी मी बोलतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.